सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे। देवाच्या दर्शनाला गेलेल्या निष्पाप भाविकांवर काळानं असा काही घाला घातलाय की क्षणात होत्याचं नव्हतं झालं। माळशिरस पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावानजीक भाविकांची एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्यानं भीषण अपघात झालाय। या हृदयद्रावक घटनेत 8 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। भक्तीचा आनंद आणि सुखरूप घरी परतण्याची आस क्षणात विहिरीच्या खोल अंधारात विरून गेली। या अपघाताची सविस्तर आणि भावूक माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। रांजणी गावचे रहिवासी असलेले हे सर्व भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते। देवाचं दर्शन घेऊन आनंदाने आपल्या गावाकडे घराकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ती भरधाव पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल विहिरीत कोसळली। गाडी विहिरीत कोसळताच मोठा आवाज झाला। आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी कोणतीही वाट न पाहता तातडीनं विहिरीकडे धाव घेतली। विहिरीतून येणारे ते किंचळण्याचे आवाज आणि वाचवण्यासाठी चाललेली धडपड पाहून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला। स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ मदत कार्य सुरू केलं आणि विहिरीतून 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। मात्र अतिशय दुर्दैवाने 8 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय। त्या 8 भाविकांचा जीव ते वाचवू शकले नाहीत। स्थानिकांचं सांगणं आहे की या पूर्वी नजीकच्या काळात इथं कधीही अशा प्रकारचा अपघात झाला नव्हता। हा या भागातील पहिलाच आणि अत्यंत भीषण अपघात आहे। सध्या घटनास्थळावर क्रेनच्या सहाय्याने ती पिकअप जीप विहिरी बाहेर काढण्याचं काम सुरू असून पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढतायत। ज्या घरात देवाच्या दर्शनाचा प्रसाद येणार होता तिथं आता फक्त आणि फक्त आक्रोश ऐकायला मिळतोय। एकाच गावातील 8 जणांचा असा अचानक अंत झाल्यानं संपूर्ण गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। अतिशय लहान बाळाचा समावेश सुद्धा या अपघातामध्ये झालेला आहे। परिसरात पूर्ण शोकाकुळ वातावरण आहे। उपस्थितांना सर्वांनाच अक्षरशः गहिवरून आलं।